आम्ही वैकुंठवासी आलो याची कारीनासी. मग तुकाराम महाराजांनी येण्याचं स्थान काय सांगितलंय? वैकुंठ. आम्ही वैकुंठाहून आलेलो आहोत, पुन्हा कुठं जाणार आहोत? वैकुंठाला जाणार. तर तुकाराम बीजचं ऐतिहासिक आध्यात्मिक महत्व काय आहे? काय आहे तुकाराम बीज? आम्हाला विस्तृतपणे सांगा. तुम्ही इंग्रजांचा आणि पोर्तुगीजांचा उल्लेख केला. मी त्याच प्रश्नाकडे येणार आहे की मध्यंतरीच्या काळात जशी शिवाजी महाराजांची समाधी दुर्लक्षित झाली होती, जी महात्मा फुलेंनी शोधून काढली, तसंच काहीसं तुकाराम महाराजांच्या बाबतीतही झालं होतं. आणि तुकाराम महाराजांचे अभंग किंवा तुकाराम महाराजांचं जे कार्य होतं ते दुर्लक्षित झालं होतं. तर ते कार्य सुद्धा शोधून काढण्यामागे किंवा त्याच्या मागे काही इंग्रज अधिकाऱ्यांनी पण त्याच्यामध्ये हातभार लावल्याचे दाखले आहेत. त्याबद्दल आम्हाला सांगा की कसं हे प्रकाशात आलं आणि तुकाराम महाराजांच्या बद्दल पुन्हा आपल्याला समजलं की असे कोणीतरी जगद्गुरू आपल्यात होऊन गेले होते. पुन्हा आता आपण जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंग गाथा इंद्रायणी नदीमध्ये बुडवल्या, इथं पुन्हा यावं लागतंय आपल्याला. हो. ज्या वेळेस तुकोबारायांनी पाहिलं की माझं हे लिखाण, माझं हे कवित्व नष्ट करण्याच्या मागे लोक आहेत, मग त्यांनी ठरवलं की इथनं पुढं अभंग लिहायचे नाही, इथनं पुढं आपण अभंग करायचे. आणि लोकांना ते इतके भावुक झाले पाहिजे की त्यांचे ते कंठस्थ झाले पाहिजे. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्द वाटू धन जन लोका. त्यांनी ते अभंग लोकांनाच वाटायला सुरुवात केली आणि मग ते वाटलेले अभंग आज आपण एकत्र करतोय. इथे कडूसमध्ये असेल, तळेगावमध्ये असेल, बडोदे सरकारकडे असेल. बडोदे सरकारकडे जी गाथा होती जगद्गुरू तुकोबारायांचे, आमचेच काही वंशज मंडळी पंढरपुरामध्ये आहेत, त्यांनी बडोद्यावरनं ती गाथा पंढरपूरला आणली. म्हणजे तुकोबारायांच्या नंतरच्या अभंगातनं ज्या ज्या लोकांनी काही लिखाण केलं त्या गाथा उपलब्ध करायला सुरुवात झाली. मध्यंतरी मी गुजरातला गेलो होतो, त्या ठिकाणी सुद्धा एक मोठा एक संग्रहालय आहे की ज्यामध्ये पुरातन वस्तू भरपूर आहेत. अगदी तलवारी, कपड्यांपासून त्या काळात वापरण्यात आलेल्या सगळ्या वस्तू, अनेक संतांची चरित्र, त्यामध्ये सुद्धा मला जगद्गुरू तुकोबारायांची हस्तलिखित पाहायला मिळालं. बापरे. गुजरातमध्ये विचार होता ते आपल्या महाराष्ट्रात आणावा, पण निश्चितपणाने गुजरातमध्ये त्याचा एवढा मोठा प्रसार होतोय की लोक तिथं जाऊन पाहतात. तर आपलं तर कार्य चालूच आहे, पण आपलं कार्य बाहेर गेलं पाहिजे. आणि त्या दृष्टीने जगद्गुरू तुकोबारायांच्या मगाशी सांगितल्याप्रमाणे 6 कोटी अभंग आहेत. एवढे अभंग आपल्याकडे उपलब्ध नाही. संस्थांकडे जी गाथा आहे आता जी उपलब्ध आपण तिथं ठेवलेली आहे दर्शनासाठी, ते मूळ हस्ताक्षर तुकोबारायांचं आहे. इंद्रायणीच्या डोहामधनं जे जलदिव्य झालं ते वर आलेले अभंग आपण ते जतन करून ठेवलंय. आणि त्या अभंगाच्या कलर प्रिंट काढून आपण बाहेर भाविकांना दर्शनाला ठेवल्यात आणि त्या अभंग त्याच्या पाठीमागच आपण ठेवलेले आहेत. अगदी थोडे आहेत ते. तेच प्रश्नाकडे येणार आहे की तुकाराम महाराजांचे हस्तलिखित अभंग आपण संस्थांमध्ये दर्शनासाठी ठेवलेले आहेत. ते आहेत तिथं की जिथं त्याची परत प्रतिकृती करून एक आपण इथं बनवलेली आहे. तुम्ही सांगितलं की तुकाराम महाराजांनी 6 कोटी अभंगाची रचना केली, पण जसं वेगवेगळ्या कार्यातून इंग्रज असतील किंवा बडोदे सरकारकडे पंढरपूरच्या काही लोकांनी किंवा देशभरातल्या लोकांनी कुणी कुणी त्याच्यात कार्य केलं आणि तुकाराम महाराजांचे अभंग आजही वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला सापडतात आहे. आणि तोच प्रवास अजून चालू आहे. तुकाराम महाराजांच्या अभंगांनी 350 वर्षांपासून आजपर्यंत आपल्याला समाजात कसं राहायचं, एखाद्या कर्त्या पुरुषापासून ते एखाद्या नेमत्या बाळापर्यंत कसं राहायचं हे अभंगामधून आपल्याला शिकवलेलंच आहे. मला तुम्हाला एक वेगळा असा प्रश्न विचारा वाटतं की तुकाराम महाराजांनी एवढे अभंग लिहिले, त्यांची गाथा तुम्ही सांगितली, शिळा मंदिराची सगळी कथा सांगितली. तुकाराम महाराज वैकुंठ गमनाला गेल्यावरती आपण आता ज्या कारणासाठी हा आपण पॉडकास्टही बनवते काय, तर तो विषय आहे तुकाराम बीज. आणि तुकाराम बीज मध्ये फुले पडतात असा एक सगळीकडे नामोल्लेख होतो की फुले पडतात. तर तुकाराम बीजचं ऐतिहासिक आध्यात्मिक महत्व काय आहे? काय आहे तुकाराम बीज? आम्हाला विस्तृतपणे सांगा.
फुलं पडतात म्हणजे नेमकं काय? सांगतो मग. फाल्गुन वद्य द्वितीया जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचं सदैव वैकुंठ गमन झालं. गमन झालं. पण ते वैकुंठ गमन ज्या ठिकाणाहून झालं त्या ठिकाणी एक वृक्ष आहे, त्याचं नाव आहे नांदुरकी. नांदुरकी. नांदुरकी निश्चितपणानं नांदुरकी वृक्षाखाली ते कीर्तन करत होते. हम्म. आणि ते कीर्तन करत असताना त्यांनी एक अभंग घेतला होता. ब्रह्मभूत काया होत असे कीर्तनी, भाग्य तरी ऋणी देवायसा, तीर्थ ब्रह्मकाशी आणि नाळस, कडू स्वर्गवास करीन गोड. लक्षात घ्या, कीर्तन परंपरा जी आहे ती नारद मुनीपासून आहे. बरोबर. नारद मुनीचा संचार कसा होता? सर्वत्र. सर्वत्र, स्वर्गात होता, भूताला होता, पाताळात होता, तिन्ही लोकांमध्ये नारद मुनींचा वास होता. पण तो कशाच्या जीवावर होता? कीर्तन नामस्मरणाच्या जीवावर होता. नारायण नारायण. म्हणजे नाम महत्व किती महत्वाचं आहे. जगद्गुरु तुकोबारायांनी ते सांगितलं की ब्रह्मभूत काय होत असे कीर्तनी. कीर्तनामध्ये काया ब्रह्मरूप होते, करणाराची तर होतेच, पण ऐकणाराची सुद्धा होते. आणि मग अशीच मी तुम्हाला सांगितलं की तो अनुभवाचा गोष्ट आहे. पण त्या नांदुरकी झाडावरती फुलं पडतात, हा काय प्रकार आहे? तर ह्या प्रकाराचं एक साधं उदाहरण तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस तो पूजनीय नांदुरकीचा वृक्ष होता, तुकाराम महाराज वैकुंठ गमन झाले, त्यावेळेस वैकुंठावरनं जी ऊर्जा आलेली होती ती ऊर्जा त्या नांदुरकी वृक्षाच्या खाली घनीभूत झाली भौर्याच्या रूपाने. पुन्हा त्या स्थितीला ती भूमिगत ऊर्जा पुन्हा एक वातावरण निर्माण करते त्या स्थितीला. आणि मग ते नांदुरकीचं वृक्ष हालतं. पण आपण जर झाडं इतर हालताना पाहिली तर त्याशी डोललेले असतात आपल्या. बरोबर आहे. पण नांदुरकी वृक्ष हालताना एखाद्या गरुड पक्षाच्या पंखासारखं ते असं हालतं. लक्षात घ्या. अच्छा. आणि मग ते ज्यावेळेस हालतं त्या काळामध्ये त्याच्यावरती एक मोगऱ्याचा वेल सोडलेला होता आमच्या लोकांनी, पूर्वजांनी, की तो वेल त्या झाडावरती फार वरतीपर्यंत फुललेला असायचा. तुकोबारायांची जर हे तुकाराम बीज आपण पाहिली तर मार्च एप्रिल मध्ये म्हणजे कडक उन्हाळ्यामध्ये ते आलेली असते, फाल्गुन वद्य द्वितीया. आणि नेमकं त्या काळातच मोगरा उन्हाळ्यात फुललेला असतो. आणि ते मोगऱ्याचं झाड त्या नांदुरकी वृक्षावरती होतं. बरोबर 12:02 झालं, तो वृक्ष हलला की ती फुलं खाली पडायची. आणि म्हणून आता ते झाड तेच आहे, पण ते मोगऱ्याचा वेल आता राहिलेला नाही. पण ती फुलं पडतात हे एकमेकाला आपल्या पूर्वी लोक सांगायचे. तुकाराम बीजाला आपण जात असतो, जशी देहू आळंदी पंढरपूरची वारी आहे तशी तुकाराम बीजेची वारी आहे. पण प्रत्येक घरातला माणूस बीजाला यायला लागला, याचं कधी निमंत्रण नसतं. बरोबर. तुकाराम बीजेचं. पण आज लाखोनी समाज इथं येतो, पण त्याच्या पूर्व जात परंपरेप्रमाणे तो येत असतो. मग त्याला ते माहिती असतं की फुलं पडतात काय आताच्या काळात वेळ नाही राहिला. मग तो येताना जी आपली फुलं तिथे घेतलेली असतात, 12:02 कीर्तन झाल्याच्या नंतर तिथेवरती फुलं टाकली जातात, तेव्हा ते फुलं पडतात म्हणतात. अच्छा, असा त्याचा उल्लेख आहे, फुलं पडल्यात.